सुखी व्हा, सुखाने संसार करा. किती गोड दिसतेस ग. मला अशीच सून हवी होती. बोला दादा. सुन बाई, झोपली नाहीस अजून? नाही, बसल्या बसल्या स्वप्न बघत होते. कसलं स्वप्न बघत होतीस? नाही, स्वप्न नव्हते बघत. पण आत्ता म्हणालीस ना. हा म्हणजे स्वप्न म्हणजे ते स्वप्न नाही. स्वप्न नावाची नवीन मालिका सुरू झाली आहे इथल्या लोकल चॅनलवर. ती पाहत होते. आम्ही अशा करता फोन केला होता का मी उद्या कोल्हापूरला जातोय. का हो, राहिला असतात ना आणखी काही दिवस ऋषी बरोबर? अगं नंतर येईन. बर, सांभाळून जा. सांभाळून म्हणजे मी बाईकची रेस खेळत खेळत कोल्हापूरला जातो असं वाटलं का काय? अगं मी इथं एसटीत बसणार, तू कोल्हापूरला उतरणार आहे. बर, मग पोचल्यावर कळवा नक्की. आणि हो, आखाड्यात गेलातच ना तर पैलवानांना नुसत्या तोंडी सूचना द्या. उगाच प्रॅक्टिकली करून दाखवायला जाऊ नका. काहीतरी गेल्या वेळी ऋषी कोल्हापुरात होता म्हणून यांनी आणि ऋषीनं उचलून घरी आणलं तुम्हाला. अगं हे सगळं फोनवर सांगण्यापेक्षा तू कोल्हापूरला आपल्या घरी ये आणि दररोज मला हे सगळं सांग, म्हणजे माझ्या स्मरणशक्तीवर ताण पडणार नाही. दादा, मी परत यायचं असेल तर माझी कुठली अट आहे ते चांगलं माहितीये तुम्हाला. ती अट पुरी झाली की मी लगेच येणार दादा. दादा, काय झालं? ऋषी यार, कळलं मला. दादा तुम्ही असे हताश होऊ नका ना प्लीज. अरे मग काय खुश हो, मुलाचं आणि सुनेचं पटत नाही म्हणून खुश व्हायला मी सासूबाई आहे का? अरे मी सासरा आहे. दादा आय प्रॉमिस, मी आई बाबांना एकत्र आणणार आहे आणि आपल्या फॅमिलीची फोटो फ्रेम मी घरात लावणार आहे. अरे दुकानात फोटो फ्रेम मिळेल पण फॅमिलीचा फोटो कुठून आणणार? दादा तसा फोटो तर फोटोशॉप सुद्धा करता येतो. मी आपला प्रत्यक्षात एकत्र काढलेला फोटो फ्रेम मध्ये लावणार आहे. आय प्रॉमिस. नीतू, बरं झालं. सुमित, सुमित. हो सुमित, नारळाच्या वड्या आईने स्पेशली तुझ्यासाठी पाठवल्या. नक्की खा. आणि हो, डबा यूज अँड थ्रो आहे, सो परत देण्याच्या भानगडीत पडू नकोस. येते. नक्की खा. दादा तुम्ही पण टेस्ट करा ना वड्या नक्की. येते. गुड नाईट. नीतू, नीतू, नीतू प्लीज. नीतू थांब ना प्लीज. तू माझं ऐकून तरी घे, मला काय बोलायचं. नीतू थांब, तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. काय झालं? कुठे काय झालं? मग का बोलत नाहीयेस तू माझ्याशी? काय बोलायचे? उगाच बडबड करायची सवय नाहीये मला, आणि परक्यांसमोर तर नाहीच नाही. असं नको ना बोलूस प्लीज. तुला माझ्याबरोबर कॉफीला यायचं नव्हतं तर सरळ सांगायचं मला की तुझ्याबरोबर कॉफी पिण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये मला. तुझं स्पष्ट बोलणं मला जास्त आवडलं असतं ऋषी. असं नाहीये नीतू, उलट तुझ्या बरोबर यायला मला जास्त आवडलं असतं. पण आला नाहीस तू. भरून खोटं बोललास. ऑफिसचं काम आहे सांगून बॉस बरोबर बाहेर गेला. नाही नाही, असं करण्यात देयर इज ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. पण आपण पकडले जात नाहीये याची तरी काळजी घ्यायची ना. समोरच्याला हर्ट करतोयस
हा तरी विचार करायचास. तुम्हाला तुला हर्ट करायचं नव्हतं. मग का वागलास तू असा? अशी आलतू फालतू वाटली का मी तुला? काय बोलतीयस नाही ग. हसू दे. तुझ्या लेखी माझी आणि माझ्या मैत्रीची किंमत काय आहे ना, हे अगदी व्यवस्थित कळलंय मला. सो आता हे असं मैत्रीचं नाटक नको. काय झालं मॅम? तुमच्या आईचा फोन होता, घरी जेवायला बोलावलं. हॅलो. ऋषी, सॉरी, मी तुझ्याशी जरा जास्तच रूडली वागले. मी काय म्हणते, संध्याकाळी आपण भेटून एकदम सविस्तर बोलू ना. तसे मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. हॅलो. बोल ना. मला आज संध्याकाळी नाही जमणार. का? भेटायचं नाहीये? नाही, मला एक महत्वाचं काम आहे.